हॅलो एव्हरीवन, वेलकम यू ऑल टू क्रिशा त्रिशाच वर्ल्ड. तुमच्या सगळ्यांचं आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. थंबनेल वरनं तुम्हाला समजलेला आहे आजचा ब्लॉग हा गुढीपाडवा विशेष आहे. खरं तर ब्लॉग कालच टाकायला हवा होता, बट येस वेळ नाही मिळाला, त्याच्यामुळे राहिलेला आहे. सो चला, छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे. पहिलाच दिवस आहे आपल्या मराठी नववर्षाचा, तो म्हणजे गुढीपाडवा. आणि त्यासाठी सकाळी लवकर उठून अंगणामध्ये व्यवस्थित पाणी मारून घेतलं, सगळा पोर्च धुवून घेतला, त्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि आता इथे हार बनवायला बसलेलो आहोत. सकाळीच लवकर ही सगळी कामं आवरून घेतली की मग पटकन बाकीची तयारी करता येते. आणि झेंडूची फुलं कालच आम्ही बाजारात घेऊन आलेलो. आणि झेंडूची फुलं, आंब्याचा डहाळा याचं विशेष महत्व आहे. आपल्या प्रत्येक सणाचं हे वेगवेगळंच महत्व असतं. तर 4 ते 5 आम्ही हार बनवून घेतले दरवाज्यांना, गाडीसाठी, आणि त्याच्यानंतर लागलो स्वयंपाकाला. तर इथे आता स्वयंपाकाची तयारी करते आहे, तो सोबत साईड बाय साईड मुलांचा नाश्ता, कारण सकाळची वेळ आहे म्हटल्यावर नाश्ता वगैरे तर द्यावा लागतो. तो इथे ब्रेडचा त्यांना नाश्ता केला, त्याचबरोबर स्वयंपाक पण करते आहे सोबत. अशी दोन्ही कामं मिळून चाललेली आहेत. त्यांचा नाश्ता वगैरे त्यांना दिला, त्याच्यानंतर भाजी फोडणीला घातली, कारण की आज मस्त असा बेत आहे. कारण आपलं मराठी नववर्ष आहे आणि गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. येस, हा ब्लॉग आलेला असेल तोपर्यंत गुढीपाडवा होऊन गेलेला असेल, बट येस तरीही स्टार्टिंगचे काही दिवस तर आपलं हे नवीन नवीनच वर्ष असणार आहे. तर एका साईडला भाजी टाकून घेतली आणि त्यानंतर आता या तिघांचं आवरून घेते, कारण की गुढी उभारायची आहे आणि त्याच्यासाठी लेट व्हायला नको म्हणून. बाळाला इथं छान असं आवरून घेतलं, त्या दोघींना त्रिशा त्रिशाचं आवरून घेतलं, नंतर आम्ही पण आवरलं. आणि आता इथे गुढी उभारायची तयारी चालू आहे. सो काठी वगैरे तर मी आधीच आणून ठेवलेली आणि मस्त अशी नवीन कोरी साडी मी घेतलेली आहे ब्लू कलरची. आणि छान अशी आता आम्ही तयारी करून घेतो, पूजा करून घेतो, कारण की थोडासा स्वयंपाक पण बाकी आहे. हे सगळं झाल्यानंतर पुरी वगैरे करायची आहे. तर चला, पटकन गुढी उभारून घेतो. खाली एक वीट आणली असेल फुलं सरळ ठेवायची, ती उलटी नाही ठेवायची. ओ वाटतंय ना, तू पाणी पित नाही, पाणी पी, बॉटल भरून ठेव बरं तुझी तर बॉटल. छान अशी पूजा करून झालेली आहे. आता नैवेद्य भरायचे आहेत, भाजीला तडका द्यायचा राहिलेला तो मी देते आहे. एका साईडला मम्मींनी पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. सकाळी त्यांचं वरण भात पण लवकरच झालेलं होतं, जोपर्यंत मी बाकीची तयारी करत होते तोपर्यंत. आता एवढं झालं की नैवेद्य भरायचे आणि मग मुलांना पण जेवायला द्यायचं आहे आणि नैवेद्य पण ठेवायला जायचं आहे. सो चला, आता मी ते बाकीचं आवरून घेते. कृष्णा काय जर आपल्या जेवायला घाल, पुरी नेली त्यांनी, पुरी घेऊन जा त्याला. घरामध्ये कुठलाही सण असला की जेवढी त्याची तयारी करायची असते ना, तेवढंच तो सण किंवा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आवराआवर देखील करायची असते. तर आता इथे तेच सगळं आवरून घेते आहे. आणि इथे बघा, माझी 3 पिल्लं कशी जेवत बसलेली आहेत मस्तपैकी. आमचा बाबू आजकाल दीदीच्या त्यांच्या हातनच फार मस्तपैकी जेवण करतो. शोनू काय खातो? भाजी, पुरी भाजी. छोटा छोटा घास दे त्याला. तर दुपारच्या आतमध्ये सगळं व्यवस्थित आवरून झालं. गुढीचा नैवेद्य पण ठेवला. आता बाकीचं नैवेद्य ठेवून घेते आणि अशा प्रकारे दिसते आहे माझी गुढी.
तर फार मस्त दिसत होती साडी, उन्हामध्ये चमकत होती. आणि आजच्या जेवणाचा मेनू असा मस्तपैकी होता. श्रीखंड, पुरी, मटर पनीरची भाजी, पापड आणि याच्यामध्ये वरण भात मिसिंग आहे कारण मी तो घ्यायचाच विसरली. सो चालते, एवढं एवढं सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं म्हणजे अवघड होतं कधी कधी. तर छान असं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही दुपारी मस्तपैकी आराम करणार आहोत आणि आपला ब्लॉग पण इथेच एंड करतो आहोत. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या.